आणि अजून एक म्हणजे आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर झालेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर. फोटो काढायला ग्रेट भेट. हा ग्रेट भेट बाहेर VIP लाईन सुद्धा आहे इकडनं 500 रुपये. नमस्कार मित्रांनो, मी यश राऊत तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर सकाळचे 4 वाजल्यात आणि मागे बघू शकता सगळे खाली आलो आहे. आम्ही एक यायचा बाकी आहे आणि आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. तर एक दिवसाचा प्लॅन केला आहे जाऊन यायचा फक्त. तर बघू प्लॅन कसा होतो, तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून एक म्हणजे आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर झालेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जे नवीन येणार चॅनलवर त्यांचे आभार. तर 3 गाड्या आम्ही काढतो आणि 6 जण आहोत. 2 स्कूटी आहेत, एक डिओ आणि एक एंटॉर्क आहे आणि एक ॲव्हेंजर आहे. 4 जण आलो आहे एक माणसासाठी. आता उशीर होतो आहे, 4ला निघायचा होता पण 4-5 झालेले आहेत. तर पटपट निघू आणि पुढे आपला प्रवास कसा होतो ते दाखवू तुम्हाला. तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा. हा बघा आला एक, त्याच्यासाठी थांबलेलो, ते पण बॅग घेऊन नाही आलाय. जा जा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर. चल बाबू. मित्र आम्हाला सोडायला आलाय. तर मित्रांनो किती वाजले? 7. परफेक्ट. तर मित्रांनो 7 वाजल्यात आणि आम्ही आलो आहे महडला, वर्धविनायक मंदिरात, गणपती मंदिरात. तर हे बघा इकडे मंदिर आहे, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो दर्शन घेतलं आहे आम्ही. आता लोक कमी आहेत म्हणून आतमध्ये दर्शन घ्यायला भेटतं आहे जाऊन, पण कॅमेरा वगैरे नको बोलले चालू करायला म्हणून व्हिडिओ काढले नाही. तर गर्दी झाल्यावर असे बाहेरूनच पाठवतात, पण आता कोण नाही म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. थोड्या वेळात आता इथे बसू आणि निघू. परत 3 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे पुढे. विनायकचं दर्शन करून पालीला चाललो आहे. तर डायरेक्ट पालीलाच भेटू. मित्रांनो आपण आता पालीला आलो आहे, बल्लारेश्वरला. अचानक सगळे प्लॅन ठरतात आमचे आणि आम्ही उठून सुटून प्लॅन करून वेगवेगळ्या ठिकाणी चाललो आहे. आणि आता आम्ही आलो आहे बल्लारेश्वरसाठी. तर दर्शन घेऊ. तर आम्ही आता बल्लारेश्वर गणपती मंदिरात आहोत. समोर दर्शन करून आलो. आता इकडनं पुढचा प्लॅन बनतोय. बघितला 2 मिनिटं थांब, इकडे दाबून पाय
तर मित्रांनो आपण आता आलो आहे तावडे स्पेशल वडापाव खायला. मध्येच दिसला म्हणून आम्ही आता थोडा नाश्ता करायला थांबलो आहे. बल्लारेश्वरवरनं आम्ही आता नाही बोललो तरी अर्धा पाऊण तास झाला गाडी चालवून आलो आहे. वडा पण टेस्ट कर, वडा पण टेस्ट कर. वडा मिसळ घे ना. काय 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 नको, वडा वेगळा घे, मिसळ वेगळी. मिसळ हां, थोडे स्पेशल वडा देतात. आणि बघू शकतात इकडे हे फोटो सगळे ॲक्टर्स वगैरे सुद्धा येऊन गेल्यात दादाकडे. दादा किती वर्ष झाली? 2015. 9 वर्ष झाली. तू पूर्ण नाव काय तुमचं? देवेश रमण तावडे. देवेश रमण तावडे. तर मित्रांनो बघा आम्हाला कोण भेटलेत. पल्ली भेटलाय आम्हाला. एकदम ग्रेट भेट. हा, ग्रेट भेट. कशाने जातोय तू? हा रे, हे तू आलास इथपर्यंत कसं आलास? कुठे आहे गाडी? कुठे आहे? आम्हाला कसं बघितलंस? दिसला काय? एक आदमी दिखा ना. अरे वाह, कसम भाई. ये देखो हम लोग तीन गाड़ी निकाल के 6 लोग गाड़ी पे आ रहा है. ये बंदा चल के आ रहा है, फिर भी हमारे साथ है. भाई आशीष ये देख, पल्ली भी आ रहा है हम लोग के साथ. तर गाईस ही भीमाशंकरची एंट्री आहे. आता दुपारचे 4 वाजल्यात आणि आम्ही आता दर्शनाला जाऊ. तर फोन वगैरे सगळं कॅमेरा वगैरे गाडीत ठेवू, कारण मंदिरात नसतातच अलाउड. उगाच घेऊन जाण्यात अर्थ नाही आहे. तर पटपट आम्ही दर्शनाला जाऊन येऊ. आणि केस विक्स पूर्ण कंटिन्यू हेल्मेट घातल्यामुळे केस असे झालेत. त्यात जाऊ, पटपट येऊ आणि अपडेट देतो तुम्हाला कसं दर्शन झालं वगैरे. तर गाईस 2 तासात आमचं दर्शन झालं आहे. आणि हे बघा खाली, इकडे खाली मंदिर आहे. नाही बोललं तरी इकडनं 800 ते 900 मीटर खाली आहे मंदिर. आणि लाईन सुरू होते 200 मीटरपासून. तर 200 मीटर लाईनीपासून 2 तास दर्शनाला लागत आहेत. त्याचं कारण असं आहे की इथे शिवलिंगला हात लावून दर्शन भेटतं आहे. त्यामुळे लाईनीत 2 ताससुद्धा लागत आहेत. पण छान दर्शन होतं आहे. तर दर्शन झालं असताना पण मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी कॅमेरा वगैरे घेतला नव्हता. मी लाईटी देतो थांबा. तर कॅमेरा वगैरे घेतला नव्हता मी. तर व्हिडिओ काढण्यासाठी मी 700-800 मीटर वर चालत आलो आहे कॅमेरा घेण्यासाठी. आणि आता परत खाली चाललो आहे. तर थोडं खाली शॉट वगैरे घेऊया, कारण आतमध्ये फोन अलाउड तर आहेत, पण माहीत नसल्यामुळे आम्ही काहीच घेतलं नव्हतं. तर बाकीचे खाली थांबले आहेत आणि मी कॅमेरा घेऊन आता खाली चाललो आहे. तर हे बघा, हे
भीमाशंकर मंदिर आहे. इकडनं आतमध्ये जाते लाईन. इकडनं सुद्धा एक तास लागतात लाईनीला. आणि ही बाहेरची एंट्री आहे. तर मी इकडनं परत चाललो आहे कारण फोटो काढायला. हे बघा मंदिराचा कळस. VIP लाईन सुद्धा आहे इकडनं.